सख्या रे भाग 5. वेद शॉवर घेऊन चेंजिंग रूम मधून कपडे चेंज करून बाहेर येतो. त्याने वापरलेल्या परफ्यूमचा सुगंध सर्व रूमभर दरवळत असतो. ऑफिसला जाण्याची तो तयारी करत असतानाच डोक्याला हात लावून सोफ्यावर बसलेल्या जान्हवीला पाहतो. रागाने झपाझप पावले टाकत तिच्याजवळ येत बोलतो, ए स्टुपिड, तू अजून इथेच? फ्रेश व्हायचे नाही का तुला? ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते, जणू मी काहीच ऐकले नाही अशा अविर्भावात बसलेली असते. ही तर चक्क मुद्दाम मला इग्नोर करत आहे. वेद भुवई उंचावत मनात बोलतो आणि रागाने तिच्या डोक्यावर टपली मारतो. काय आहे, लागलं ना मला? जान्हवी वैतागलेल्या स्वरात बोलते. जोकर तरी बरे दिसतात. जोकरपेक्षा भयानक दिसत आहेस. बघताना त्रास होतोय नजरेला. पहिले फ्रेश होऊन घे. कोणी गिफ्ट देणार आहे का मला बघण्यासाठी? ते नजरेला त्रास होत तोपर्यंत मलाच बघत आहात. जान्हवी बोलते. स्वतःला काय अप्सरा समजत आहेस काय? जा आरशात जाऊन तोंड पहा. वेद बोलतो. हा त्याची काही गरज नाही म्हणे. फ्रेश हो. चेंज करायला कपडे तर हवेत ना? आला मोठा अक्कल पाजरत अतिशहाणा. जान्हवी हळूच फुसफुसते. हे हॅलो, जे काही बोलायचे आहे ते मोठ्याने आणि स्पष्ट बोलायचे. ती मुरके मारत असते ते पाहत वेद बोलतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. फोनवर बोलण्या अगोदरच वेद जान्हवीला समोरच्या बॅगकडे इशारा करत, त्या बॅगेत तुझ्यासाठी कपडे आहेत सांगून फोनवर बोलू लागतो. अय्यो, नशीब माझे. माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस हो राक्षसा. जान्हवी वेद पाठमोरा वळल्यावर बोलते. त्याच्यासमोर काही बोलत नाही. आज ती त्याच्यासमोर बोलायला थोडी घाबरत होती. बघू तर देत कसे आणले आहेत कपडे. बोलत बोलत ती बॅग उघडते. कपडे तर ठीक आहेत. हे घातले आहेत त्यापेक्षा तर खूप चांगले आहेत. एक मिनिट, हा तर घरीच आहे. दुसऱ्या कोणाला तरी सांगितले असेल ह्यांनी. जाऊ देत, कोणी का आणले असतील? आता माझ्या गरजेला मिळालेत ना मला, हेच खूप आहे. ती तिला हवे असणारे कपडे घेऊन फ्रेश होण्यासाठी जाते. ती फ्रेश होऊन परत येत तोपर्यंत वेद ऑफिसला निघून गेलेला असतो. ती रूम मध्ये सर्वत्र नजर फिरवत हा कुठे गेला? दिसत नाही. मी का शोधत आहे त्याला? कुठे का जाईना मसनात? मला काय करायचे आहे? माझ्यासाठी चांगलेच आहे ना तो मसनात गेला तर. त्याच्यामुळे माझ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. इकडे वेद खाली हॉलमध्ये येत, काका मी ऑफिसला चाललो आहे बोलून घाईघाईत दरवाजाच्या दिशेने जात असतो. तसे काका लगेच त्याला मागून आवाज देतात. वेद बेटा, नाश्ता करून जा. नको काका, मी ऑफिसमध्ये करेल, मला लेट होत आहे. काका, मेन डोअरचा कोड लक्षात आहे ना तुमच्या? हो बेटा, काका बोलतात. ओके वेद बोलून घाईघाईत निघून जातो. बाजी कारमध्ये ड्राईव्ह शीटवर बसून वेदचीच वाट पाहत रेडी असतो. वेद मागच्या शीटवर बसतो. बाजीला ते पाहून नवलच वाटते, कारण वेद पहिल्यांदाच असा मागच्या शीटवर बसला होता. नाही तर तो नेहमी पुढेच बसायचा. बाजी पॉज ते पुढे बोलतच होता तर बाजी लेट होतय, चल पटकन. बाजी काही न बोलता ओके बॉस बोलून गाडी स्टार्ट करतो. वेद आता लॅपटॉप ऑन करून त्याच्या बेडरूम मधील सीसीटीव्ही फुटेज पाहत असतो. जान्हवी नुकतीच फ्रेश होऊन आलेली असते. तिने ब्ल्यू कुर्ता आणि व्हाईट लेगिन्स घातलेली असते. त्यात तिची फिगर त्याला परफेक्ट दिसत असते. ते तिचे भरगच्च शरीर पाहून वेदची नजर तिच्यावरून हटत नव्हती. ती आरशासमोर उभी राहून लांब काळेभोर केस पुसत असते. काहीही असो, पण स्टुपिड खरंच किती सुंदर आहे आणि हिला ड्रेस पण परफेक्ट बसला वाटतं. तेवढ्यात त्याला जान्हवी बेडरूमचा डोअर उघडताना दिसते. तो वेदने जाताना लॉक केलेला असतो. ती पुन्हा पुन्हा उघडू लागते. हा राक्षस
डोर लॉक करून गेला. पुन्हा केव्हा येईल माहिती नाही. तोपर्यंत मी फक्त बेडरूम मध्ये राहायचं. इम्पॉसिबल. कसं शक्य आहे ते? एवढा वेळ एकाच जागी? ती नाकपुड्या फुगवत पाय आपटत बोलते. ॲटलिस्ट संपूर्ण घरातून फिरण्याची मोकळीक तरी द्यायला हवी की नको? हा माणूस नाहीये. हैवान आहे, हैवान. खरंच ह्याला आपण एक माणूस आहोत म्हणून थोडी देखील दया कशी नाहीये? इतका कसा निगरघट्ट मनाचा आहे हा? देव जेव्हा याला घडवत होता तेव्हा याचे हृदय सर्वात कठीण धातूचे बनवले असेल देवाने. त्यामुळेच हा इतका दुर्दैवी आहे. अरे देवा, काय केलेस तू हे? बहुतेक चुकून झाले असेल तुझ्याकडून, पण तू चुकूनही कोणाचे वाईट करणार नाहीस रे. हा स्वतःच वाईट असेल. आपण उगाचच देवाला वाईट बोलतोय. सॉरी देवा, सॉरी. ते मी रागाने बोलले. प्लीज माफ कर मला. असे जान्हवी रागात काहीही मोठमोठ्याने बडबडत होती आणि वेद ब्लूटूथ मधून जान्हवीचा एक एक शब्द कपाळावर भळ्या मोठ्या मोठ्या आठ्या पाडून ऐकत होता. यार, काय करून ठेवलं आहे यांनी आपले. ती तसेच पाय आपटत झोपाळ्यावर जाऊन बसते. आई बाबांकडे एका महाराणीपेक्षा कमी नव्हती माझी जीवनशैली. किती लाडात वाढवली त्यांनी मला. कधी कशाची कमी पडू दिली नाही. क्षणाक्षणाला आठवण येते आई बाबा तुमची मला. हा कोण कुठला राक्षस? याने काय अवस्था करून ठेवली आहे आई तुझ्या गुडियाची. तिची ती अवस्था पाहून वेदच्या हृदयात एक कळ येते. अस्वस्थ होतं त्याचं मन. पण ही भावना कसली आहे? मला काय होत आहे हे त्याचंच त्याला माहीत नसतं. आता वेदच्या कपाळावरील आठ्या नाहीशा झाल्या होत्या आणि बाहेर पाहत असणाऱ्या जान्हवीकडे तो नुसता एकटक पाहत होता. किती वेळ तो तिला पाहत होता तरी देखील त्याचे मन भरत नव्हते. तिलाच पाहत राहावे, ती आपल्या नजरेआड होऊ नये असेच वाटत होते त्याला. तो स्वतःला विसरून तिच्यात हरवला होता. त्याचे भान त्याला स्वतःला देखील नव्हते. कार समोर एक आजोबा येतात आणि बाजी ब्रेक मारतो तसा वेद त्याच्या तंद्रीतून भानावर येत. बाजी सावकाश. त्यावर बाजी काहीतरी वेदला सांगत होता, पण वेदचे लक्ष बाजीकडे नव्हतेच. त्याच्या डोक्यात फक्त जान्हवीचं भूत बसलेलं. वेद श्याम काकांना कॉल करून बेडरूमचा डोर ऑन करायला सांगतो आणि डोर ऑनच राहू द्या. त्या मुलीला चहा नाश्ता द्या. कॉल कट होतो. काका तिला नाश्ता घेऊन जातात तेव्हा वेद परत कॉल करतो. त्या मुलीला द्या म्हणून काकांना बोलतो. काका जान्हवीला फोन देतात. हॅलो, ए मुली, तुझा नाश्ता करून झाल्यावर संपूर्ण फार्म हाऊस आतून क्लीन करायचे, समजले का तुला? मी परत येत तोपर्यंत काम पूर्ण झाले पाहिजे. वेद बोलून कॉल कट होतो. आपण तिला काम सांगितले म्हणून वेद मनात स्वतःवरच खट्टू होतो. काका निघून जातात. जान्हवी जास्त मनावर घेत नाही. ती काहीच काम करत नाही. ती मनातच बोलते, काय करणार आहे हा हिटलर? आणि काही करणार असेल तर तेव्हाच तेव्हा बघू. एवढे बोलून ती एक सुस्कारा सोडते आणि नाश्ता करू लागते. नाश्ता झाल्यावर वेदच्या बेडवर जाऊन बसते. आहा, किती छान आहे हा बेड. किती मुलायम, मऊ मऊ गादी. मला पाहायला राक्षस थोडा इथे आहे. आज दिवसभर मी बेडवर झोपणार आहे. समोरच तिला टीव्ही दिसतो. आपण कसं नाही पाहिलं, इथे टीव्ही पण आहे. टीव्ही पाहून थोडं मन खुश होतं तिचं. टीव्ही ऑन करण्यासाठी रिमोट शोधते. लगेच रिमोट तिला बाजूलाच मिळतो. ती टीव्ही ऑन करते. महाराणी सारखी मस्त झोपून टीव्ही पाहत असते. टीव्ही पाहताना ती सतत हलत असते. कधी गालावर हात ठेवते तर कधी उतानी व दोन्ही पाय वर करून पूर्ण बेडवर फिरत असते. बेडवरची चादर तर चुरगळून गेलेली असते. तिला पाहत असणाऱ्या वेदच्या चेहऱ्यावर त्याच्याही नकळत स्माईल येते. हसत
किती चुळबुळी आहे ही, अगदी लहान मुलींसारखी क्यूट. पण हिला आपण काम करायला सांगितले आहे. आपले न ऐकता महाराणी सारखी टीव्ही पाहत बसली आहे. ही म्हणजे हिला आपली भीती नाहीये. ही गोष्ट वेदला खटकते. तो लॅपटॉप बंद करत घरी गेल्यावर पाहतोच हिला. मनात बोलतो, जान्हवीला मात्र आपल्यावर कोणी ऑच ठेवून असेल अशी पुसटशीही कल्पना नसते. माझी कार मध्येच थांबवतो. तसे वेद बोलतो, काय झाले? इन्स्पेक्टर मोहिते स्वतः चेकिंग करत आहेत. बाजी बोलतो. वेद साईडच्या विंडोची काच सरकवतो. इन्स्पेक्टर मोहिते स्वतः कारजवळ येत गुड मॉर्निंग सूर्यवंशी सर म्हणून वेदला ग्रीट करतो. वेदही हसत हसत इन्स्पेक्टर मोहितेला ग्रीट करतो. मोहिते सर, काय झाले? तुम्ही स्वतः? वेद बोलतच असतो की मोहिते बोलतो. ते गृहमंत्र्यांच्या मुलीला किडनॅप केलं आहे, त्यासाठी चेकिंग चालू आहे. हो, मी पण पाहिली न्यूज. करा मग गाडी चेक. वेद बोलतो. बस काय सूर्यवंशी सर, लाजवता का आम्हा गरीबाला? एवढे बोलून इन्स्पेक्टर मोहिते बोलतात, हवालदार सरांची गाडी जाऊ द्यात पुढे. वेदची गाडी पुढे निघून जाते. वेद ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिस कामात बिझी होऊन जातो. आता लंच ब्रेक होतो. तसे चेअरवर रिलॅक्स बसलेल्या वेदला परत जान्हवीची आठवण येते. आपण गरजेपेक्षा जास्त तिचा विचार करत आहोत म्हणून तो मनातील विचार झटकतो. लंच करण्यासाठी जातो. लंच करताना तिच्या विचारामुळे त्याला सुखासुखी जेवण जात नाही. सतत डोक्यात तिचाच विचार. ती काय करत असेल आता? तिला मी काम सांगितले आहे, पण तिने जास्त नको करायला. ती काम करून आजारी पडली तर? किती नाजूक आहे ती, एका परीसारखी. माझे मन का तिचा इतका विचार करत आहे? आय हेट हर गर्ल. मला फक्त राग यायला हवा तिचा. आणि मी काय करत आहे हे? माझे मन माझ्या कंट्रोलमध्ये का नाहीये? सतत तिचा विचार करायला का भाग पाडत आहे माझे मन? पण मी असा नाहीये. मी माझ्या मनावर कंट्रोल करेल. तो जेवू लागतो. तेवढ्यात तिथे अर्णव येतो, त्याचा जिवलग मित्र. अर्णव त्याच्या समोर येतो. त्याला हाय बोलतो. तरी वेदला कळतच नाही. वेदचे लक्ष नाही हे पाहून अर्णव त्याच्यासमोर टिचकी वाजवत बोलतो, कुठे हरवलास? कुठे नाही रे, ते घरी ती जान. वेदच्या तोंडून निघणारच होतं जान्हवी, पण तो जान बोलून स्वतःला सावरत थांबवतो. कुछ कुछ होने लगा है मेरे यार के मन में, शायद प्यार हो गया है तुझे किसी से. अर्णव बोलतो. तसा वेद चिडक्या स्वरात बोलतो, हॉट, काहीही काय बोलतोस? यू मीन लव बोलायचे आहे का तुला? इम्पॉसिबल. मी कधीच कोणाच्या प्रेमात पडणार नाही. प्रेमावर माझा विश्वास नाही. अर्णव, ते कळेलच मला. मी तुझा जिवलग सखा आहे ना. माझ्यापासून थोडं काही लपून राहणार आहे? चल, मी निघतो. आता कावेरी वेट करत आहे माझा. जाणाऱ्या अर्णवकडे वेद एकटक अवाक होत पाहतच राहतो. असा काय हा आला किती कमी वेळ इथे आणि काहीही बोलून निघून पण गेला. वेदही त्याचे आवरून परत त्याच्या केबिनमध्ये जातो. समोर लॅपटॉप बघून त्याला जान्हवीला पाहण्याची इच्छा होते. काय करत असेल ती? तिने लंच केला असेल का? पण आताच मी म्हटले होते मी माझ्या मनावर कंट्रोल करेल. का यार, मी माझ्याच मनावर कंट्रोल करू शकत नाही? नक्की काय होतं हे माझ्यासोबत? त्याचं मन बेचैन होतं, अस्वस्थ होतं आणि कधी एकदा तिला पाहतोय असं झालं होतं त्याला. तो खूप आतुर झालेला असतो. त्याचं मन त्याच्या मेंदूचं काही एक ऐकत नव्हतं. त्याचं मन त्याच्या मेंदूवर हमी होत होतं. त्याच्या हाताची बोटे कीबोर्डवर फिरू लागलेली आणि आता ती त्याच्या समोर होती. तो तिलाच पाहत होता.
जान्हवी त्याच्या बेडवर मस्त झोपलेली असते. समोर टीव्ही ऑन असतो. वेदला राग येण्यासाठी छोटे कारणही पुरेसे असते. इकडे तर जान्हवी चक्क टीव्ही ऑन करून झोपलेली, तो हाताच्या मुठी आवळत. हिच्या तर आता ही महाराणी ह्या वेळी झोपूच कशी शकते? ते पण टीव्ही ऑन ठेवून. आय थिंक टीव्ही पाहतच झोपली असावी. म्हणजे हिने काहीही काम केले नसेल. आता वेळ आली आहे हिला शिक्षा करण्याची. तो लगेच श्याम काकांना कॉल लावतो. काका, त्या मुलीला मी येतोपर्यंत काहीही खायला द्यायचे नाही. बेडरूमचा दरवाजा लॉक करून घ्या लगेच. फोन कट करतो. सीसीटीव्ही फुटेज बंद करून तो स्वतःला कामात बिझी ठेवतो. खूप वेळ तो एका प्रेझेंटेशनवर काम करत असतो. वेळेचे भान त्याला राहत नाही. तो अजून ऑफिसमध्ये असतो. तो घरी जायला लेट होतो. त्याचे लक्ष आता मनगटातील घड्याळाकडे जाते. तसा तो पटकन उठून घरी जायला निघतो. दुपारी त्याने जान्हवीला काहीच खायला द्यायचे नाही असे काकांना सांगितले होते. हे तो विसरला होता. घरी यायला त्याला 11 वाजतात. येतानाच तो डिनर करून आलेला असतो. तसेच त्यांनी ड्रिंक पण केली होती. त्याची पावले सरळ पडत नव्हती. बाजीने त्याला बेडरूमच्या बाहेरपर्यंत सोडले होते. तो तसाच येऊन बेडवर झोपतो. खूप उशीर झाला होता, त्यामुळे तो लगेच झोपून जातो. रूममध्ये आपल्यासोबत कोणीतरी आहे हा विचार करण्याइतपत तो शुद्धीत नसतो. जान्हवीला तो ड्रिंक करून आला आहे हे वासाने समजते आणि तिला त्याची किळस वाटते. शी शी, घाणेरडा कुठचा. जान्हवी दुपारपासून जेवली नव्हती. आधीच तिला झोप येत नव्हती. ती सतत कूस बदलत होती आणि त्यात ड्रिंकचा वास नाकात गेल्यामुळे तिला मळमळल्यासारखे होऊ लागले. तिला वाटलं होतं तो घरी आल्यावर मी जेवू शकेन, पण हे साहेब तर हलत डुलत येऊन बेडवर उभ्या उभ्या अंग टाकून दिलं होतं आणि या साहेबांनी बोललेला शब्द शेवटचा म्हणून काकांनीही तिला काही खायला प्यायला दिलं नव्हतं. पण तिला मनात कुठेतरी वाटत होते की त्याने तिला विचारावे, तुझे जेवण झाले का? तू जेवलीस का म्हणून. असे काहीही न विचारता तो झोपला होता हे पाहून जान्हवीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. काही केल्या डोळ्यातील पाणी थांबण्याचे नाव घेत नव्हते. रात्रभर रडून रडून चेहरा लाल झाला होता. डोळे सुजले होते. झोप तर तिला रात्रीत लागलीच नव्हती. याने मला विचारले नाही तू जेवलीस का, याचे मला इतके का वाईट वाटत आहे, एवढे का रडू येत आहे मला. ती सारखं सारखं डोळे पुसत त्याचाच विचार करत असते. हा एक किडनॅपर आहे, किडनॅपर. कळतंय का तुला जानू? त्याने तुझ्या बाबांना त्रास देण्यासाठी तुला इथे किडनॅप करून ठेवले आहे आणि तुझं काय चाललंय? त्याने तुला जेवायला विचारलं नाही म्हणून रडतेस. पण हे अश्रू त्याचं काय करू मी? थांबतच नाहीत. विचार करत करत सकाळ होते. जान्हवी फ्रेश होऊन स्टडी रूमच्या गॅलरीमध्ये जाऊन उभी राहते. आज तिने येलो कलरचा कुर्ता आणि डार्क ब्ल्यू लेगिन्स घातली असते. मेकअप करण्यासाठी तिच्याकडे काही साहित्य नसते. पण साधे केस विंचरण्याची तिची इच्छा नसते. खूप वेळ ती गॅलरीत उभी असते. काहीच हालचाल न करता स्तब्ध असते ती. काल टीव्ही बघून वेळ घालवला होता. आज मात्र काहीच करण्याची इच्छा नव्हती तिची. तिला खूपच अस्वस्थ वाटत होतं. वेद उठतो. त्याचं डोकं जड झालेलं असतं ड्रिंक केल्यामुळे. रात्री चेंज न करता ऑफिसच्या कपड्यांवर तसा झोपलेला असतो तो. म्हणून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. आज त्याला उठायला उशीर झाला होता म्हणून तो घाईत तयारी करत होता. मध्येच त्याच्या मनात तिचा विचार येतो, ही कुठे गेली आता?
मी उठल्यापासून मला ती दिसलीच नाही. इतका वेळ मी तिला विसरूच कसा शकतो? दुश्मन आहे ती माझी दुश्मन. दुश्मनाला असं विसरून चालणार नाही. आणि हो, काल ती माझ्या बेडवर झोपलेली आणि तिने काल काही काम पण केले नाही. त्याची शिक्षा पण तिला द्यायची आहे. शिक्षा बोलत असतानाच त्याच्या तोंडातील शब्द तोंडातच राहतो. जणू काही काळजात कोणी खंजीर खुपसला आहे. वेदनेची एक कळ येते त्याच्या डोक्यात. आपण असे वागूच कसं शकतो? त्याच्या लक्षात येते आपण तर कालच तिला शिक्षा केली होती आणि तो आता तिला वेड्यासारखा शोधू लागला. ती कधी एकदाची दिसते असं झालं होतं त्याला, पण ती त्याला दिसत नव्हती. त्याचं मन अस्ताव्यस्त होत होतं. ती काल दुपारपासून उपाशी आहे. तिने काहीही खाल्ले नाही. मी कोणतीही कठोर शिक्षा करू शकतो, पण कोणालाही असं उपाशी नाही ठेवू शकत. मी रात्रीचं जेवण तरी तिला द्यायला सांगायला हवं होतं काकांना. एवढा बेजबाबदार कसा वागू शकतो मी? आहे कुठे पण ही? मला तिला शोधून तिला पहिलं काहीतरी खायला द्यायला हवं. तो तसाच खाली हॉलमध्ये जातो. किचनमध्ये पाहतो. सर्व घर शोधतो. ती त्याला सापडत नाही. त्याच्या हृदयाची धडधड वाढते. तो परत बेडरूममध्ये येतो. स्टडी रूममध्ये नाही पाहिलं मी तिला. तो स्टडी रूममध्ये येतो. तिथेही नाही असं वाटतं त्याला. तो फिरणारच तर त्याची नजर गॅलरीत जाऊन स्थिरावते. तिथे पाठमोरी उभी असते ती. तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो. तो पळतच तिच्याकडे जातो. तो तिला हात लावणार असतो, पण तिला स्पर्श केला तर कदाचित रागवेल ती. म्हणूनच तो हात मागे घेतो. तो तिच्याशी लहान आवाजात बोलतो, इथे काय करते तू? ती मात्र स्तब्ध उभी असते, त्याच्याशी काहीही न बोलता. तो काही बोलत नाही. ती काही बोलत नाही. म्हणून तो थोडा आवाज वाढवतो. ए हॅलो, कोणत्या विचारात हरवलीस? माझा आवाज येत नाही का तुला? मी तुझ्याशी बोलतो. इथे काय करत आहेस तू? चल बेडरूममध्ये. तरीही तिचा काहीच आवाज येत नाही. आता मात्र शांततेत बोलत असणारा वेद रागाने लाल बुंद होतो. तुला शांततेत विचारत आहे मी, तरी तू बोलत नाहीस. एवढा कसला ग तुला? वेद बोलतच जान्हवीचा खांदा पकडून रागाने जोरात त्याच्या समोर फिरवतो. त्याच्या हृदयाची धडधड वाढून त्याच्या तोंडातील शब्द तोंडातच राहतो. क्षणभर त्याला काहीच सुचत नाही. तिला अशक्तपणामुळे चक्कर आलेली असते आणि नेमका त्याच वेळेस वेद तिथे येऊन मागून आवाज देऊ लागतो. चक्कर आल्यामुळे वेदशी बोलण्या इतकेही त्राण जान्हवीच्यात नसतात. म्हणून स्वतःला सावरत ग्रिल पकडून शांत उभी असते. वेदने तिला जोरात त्याच्या दिशेने फिरवल्यामुळे ती खाली जमिनीवरती पडणार असते. ते पाहून त्याचे हृदय तीळ तीळ तुटू लागते. तेवढ्यात वेद तिला पकडतो. स्वतःजवळ ओढून मिठीत घेतो. तिच्या आणि त्याच्या हृदयाची धडधड एक झालेली असते. जान्हवी अर्धशुद्धीत असते. वेद तिच्या गालावर हळूवार टॅप करत बोलतो, काय होत आहे तुला? जान्हवी शांतच असते. तो दोन्ही हातावर तिला उचलून घेऊन बेडरूममध्ये येतो. तिला बेडवर झोपवतो. मनातच बोलतो, किती हलकी आहे ही. काही खाते की नाही? हिचा चेहरा, हिचे नाक इतके का लाल झाले आहे? डोळे पण सुजले आहेत. असं वाटतं आहे की ही खूप रडली आहे. घरच्यांच्या आठवणीत रडली असेल. मी तिला असे किडनॅप करून ठेवले आहे म्हणून. सॉरी, पण यातून मी तुझी सुटका नाही करू शकत. तो तिचे केस व्यवस्थित करत, हिच्यासाठी लिंबू पाणी करून आणायला हवे. लिंबू पाणी पिल्यावर हिला बरे वाटेल म्हणून तो वळतो. तेवढ्यात जान्हवी त्याचा हात घट्ट पकडते. तो तिच्याकडे काय म्हणून पाहत असतो. ती त्याला बघत नको जाऊ म्हणून मान हलवते. प्लीज इथे माझ्याजवळ बसा ना, तुम्ही जाऊ नका.
आणि ती वेदचा हात आणखीन घट्ट पकडते. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.